आजकालचा म्हणजे तोच टॉपिक कोणता जो आपला IMF वर्ल्ड बँक वाला तोच चॅप्टर मधलं काही पार्ट आहे. ही इम्पॉर्टंट हे मेन्सली विचारते. मागच्या आता प्रीली विचारलं होते यावर्षी. खतरनाक प्रश्न विचारते. खतरनाक म्हणजे हे जेवढं लिहिलं ना तेवढं विचारते. तारखा फारका ते लक्षात नसतात ना, पण आता ठेवावं लागेल. तर बघ आज पाहू आपण गॅट आणि WTO. ठीक आहे. सगळ्यात पहिले चॅप्टर गॅट WTO. गॅट जनरल एग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड टॅरिफ म्हणजे काय होते? आयात कर. कशासाठी एग्रीमेंट केला मग हा? एग्रीमेंट करार. एग्रीमेंट म्हणजे करार. सामान्य करार आहे. टॅरिफ आणि आयात कर आणि व्यापाराशी संबंध. ट्रेड म्हणजे व्यापार. झालं. तर पहा करार कधी झाला होता? तर पहा काय झालं, आपण IMF ने वर्ल्ड बँकची स्थापना केली. त्याच्यानंतर व्यापार सुलभ करायसाठी काही ना काही करायचं होतं. ठीक आहे. लय नुकसान झालं होतं. दुसरं महायुद्ध झालं. बा काळ कसा आहे हा? खतरनाक काळ आहे. युनो जेव्हा स्थापन झाली, IMF वर्ल्ड बँक गॅट WTO स्थापन करण्याचा मागचा उद्देश काय? दुसरं महायुद्ध. 1939 ते 1945 6 वर्ष चाललं. ठीक आहे. 6 वर्षात पुऱ्या जगाचं नाही नुकसान झालं. त्याचं पुरी अर्थव्यवस्था आता आणि सगळे संबंध चांगले राहिले पाहिजे, त्याच्यासाठी काही ना काही करायचं होतं. मग हे 3-4 संस्था आल्या. त्यातली आता आपण पाहू गॅट. तर बा करार कधी झाला? 30 ऑक्टोबर 1947 ले 23 देश एकत्र आले. 23 देशांना सह्या केल्या. आणि कुठं झाल्या ह्या सह्या? जिनिव्हामध्ये. हेडक्वार्टर याचं कुठं आहे? जिनिव्हामध्ये. 23 देशांना पाहे याच्यावर विचारला की जेव्हा करार झाला होता किंवा जेव्हा त्याची स्थापना झाली की तेव्हा किती देश होते? 23 देशांना सह्या केल्या होत्या. ठीक आहे. कधी स्थापना झाली याच्यावर लागू कधी झाला? हा करार कधी लागू झाला? 1 जानेवारी 1948. आता याच्या एकूण फेऱ्या किती झाल्या? तर टोटल किती गॅटच्या फेऱ्या झाल्या? 8. पहिली जी फेरी आहे हे कुठे झाली? जिनिव्हा मध्ये. आणि याच्या टोटल सदस्य होते 123. ठीक आहे. 123 नाही बे 23. 123 आहे ना, इथं 8व्या याच्यात आहे म्हणून ते डायरेक्ट लक्षात आलं. बा किती सदस्य होते? 23. किती महिने चालला हा? 7 महिने. सर्वात कमी चालला हा 7 महिने. त्याच्यानंतर नाही काय 5वी फेरी आली. 5व्या फेरीत शुल्क कमी करायला सांगितले. काही कामाचं नाही, काहीच लक्षात नव्हतं. 6वी फेरी इकडे पाहूनच राहील, लक्ष द्या थोडंसं. डम्पिंग विरोधी आहे. 7वी फेरी आहे नॉन टॅरिफ बॅरियरची. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची कोणती फेरी आहे? 8वी फेरी. 8वी फेरी काय आहे? उरुग्वे फेरी. कोणती फेरी होय? उरुग्वे. हे खतरनाक आहे. किती? 7 वर्ष चालली. 86 ते 94. ठीक आहे. 8 वर्ष जवळपास. किती महिने चालली? 87. कुठं? उरुग्वेचा एक प्लेस होता. कोणता? पुंटा डेल इस्टे. उरुग्वे देशात कोणता? पुंटा डेल इस्टे. ठीक आहे. एकदम. आणि याच्यात नाही काय डंकेल प्रस्ताव आला. याचाच महासंचालक होता, याचाच अध्यक्ष होता समजा कोणा? डंकेल, आर्थर डंकेल. ठीक आहे. या आर्थर डंकेल ना प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला काय म्हणते? डंकेल प्रस्ताव. किती तारखेला मारला त्याच्यावर प्रश्न विचारते. किती तारखेला मारला? 15 डिसेंबर 1993. या प्रस्तावावर सह्या कधी केल्या लोकांना? 15 एप्रिल 1994. कुठं होय? मोरोक्को मधील मराकेश मध्ये. मोरोक्को मधील मराकेश मध्ये ह्या सह्या झाल्या. आता किती देशांना सह्या केल्या? इथंच लिहितो मी. 8व्या याच्यात किती? 123 सदस्य. 123 सदस्यांनी याच्यात काय केल्या? सह्या. ठीक आहे. आणि मोरोक्को मधील कुठं? मराकेश मध्ये. गॅट समाप्तही झाला. गॅट आता संपला. कधी? 12 डिसेंबर 1945. पहा इथं बम सांगायला बम काही आहे गोष्टी, त्याची स्टोरी सांगायला माझं बम सर आहे गॅटची समजून येते. पण पेपरात विचारते UPSC मध्ये, कारण लिहायला लागतं तिथं गॅटचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मेरिट्स डिमेरिट्स. ठीक आहे. माहित पाहिजे. पण इथं विचारतच नाही तर सांगू काय फायदा आहे? काय मायनस नाही. 1 घंटा वाया घालण्यात गॅटसाठी. तर म्हणून मी डायरेक्ट फॅक्च्युअल गोष्टी जळातात हेच विचारते. किती देशात सह्या होत्या, किती तारखेला झाल्या. आणि विचारलं नाही ना तर वरीपैकी सर्व उत्तर राहते. तुम्हाला सांगितलं आहे. गॅटच्या किती फेऱ्या झाल्या? 8 फेऱ्या. सर्वात लहान फेरी कोणती? तर पहिली फेरी 7 महिने. सर्वात मोठी फेरी कोणती? 8वी फेरी. ठीक आहे. क्लिअर? किती डंकेल प्रस्ताव किती तारखेला आला? 15 डिसेंबर 1993 मध्ये. या प्रस्तावावर सह्या कधी झाल्या? 15 एप्रिल 1994. कुठं झाल्या? तर मोरोक्को मध्ये मराकेश मध्ये. आणि गॅट समाप्तही झाला 15 डिसेंबर 1945. आता येऊ गॅटची उद्दिष्ट काय? गॅटची उद्दिष्ट काय असं?
सगळ्यासाठी व्यापारासाठी काय करणे, समान संधी उपलब्ध करून देणे. आयात कर, टॅरिफची संबंधित, टॅरिफ म्हणजे आयात कर. आयात कर काय करणे, कमी करणे. भेदभाव दूर करणे. तंटे सोडवणे. दोन देशातील चांगले जीवनमान काय करणे, निर्माण करणे. ठीक आहे, हे त्याचे काय उद्दिष्ट. काही त्याचं विशेष गोष्ट, उरुग्वे फेरीची जे तरतूद आहे, तरतूद जी होती सरकारी स्तरावर कधी प्रकाशित झाली, 1993 ला. पण तशी मंत्री स्तरावर 1994 बदली आहे. सरकारी स्तरावर 1993. उरुग्वे फेरी कुठं संपली, तर जिनिव्हा मध्ये संपली. शेवटची तिचा एंड कुठं झाला, उरुग्वे फेरीचा जिनिव्हा. एक काल पाहिली होती ना आपण, अनकॅट युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड. ठीक आहे, काय होते याच्यात, या अनकॅटनं काय केलं होतं. अनकॅट कशासाठी होती, विकसनशील देशाला नाही का प्रोत्साहन देण्यासाठी व्यापारात. अनकॅटनं नाही काय एक प्रस्ताव पारित केला होता, जीएसपी, नॉट जीएसटी, तर जीएसपी जनरल. ठीक आहे, आता बा जीएसपी द्वारे विकसनशील जे राष्ट्र होते, विकसनशील जे राष्ट्र आहे त्यांना नाही काय विकसित देशात व्यवसाय काय करणं सुलभ. फॉर एक्झाम्पल भारतानं जर अमेरिकेत केला, विकसनशील देश आहे भारत, तिथं जर त्याचा एखादा प्रोडक्ट गेलं तर त्याच्यावर काय लावून, अमेरिका विकसित आहे ना, आयात कर काय लावून, कमी लावून ऍज कम्पेअर टू अदर. उरुग्वे फेरी म्हणजे चांगला फायदा होतो विकसनशील देशाने, पण हे काही मान्य केलाच नाही. ठीक आहे, विकसित देशात. समजलं, हे काही विचारत नाही इथपर्यंत. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. करार कोणता होता, 1994 मधला कोणता, मोरोक्को मधील जो करार होता, तिथं काय ठरलं, गॅट बंद करायचा आणि त्या जागी काय लावायचं, मोरोक्को मधील जो करार झाला 1994 तिथं ठरलं गॅट बंद करायचं, WTO स्थापन करायचं. मग गॅट कधी स्थापन झालं, 1 जानेवारी 1995. गॅट नाही का तात्पुरतं स्वरूपात होतो, व्यापार विषय नियम तयार करायसाठी, पण WTO नाही काय परमनंट होतं. गॅट कसं होतं, तात्पुरता करार होता, पण हा कसा होता, परमनंट करार होता व्यापाराशी संबंधित. ठीक आहे, 1 जानेवारी 1995 मग कशी स्थापना झाली, WTO. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काहीच नाही, हेडक्वार्टर दोघांसारखं कुठं आहे, जिनिव्हा मध्ये. ठीक आहे, याच्यात किती देश आहेत टोटल सदस्य, तर 164 देश आहेत. आणि 164 देश कोणता आहे, अफगाणिस्तान. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं जे विचार यावर्षी, तुम्हाला नाही विचारणार पण यावर्षी विचार, सचिवालय. तर पहा, सचिवालय जे असते त्याचा प्रमुख कोण असते, महासंचालक. किती वर्षासाठी त्याची नियुक्ती होते, 4 वर्षासाठी. 4 उपमहासंचालक राहते. महासंचालक आहे आणि त्याला मदत करण्यासाठी 4 ते असते ना, आरबीआयचा गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर, तर महासंचालक आणि 4 उपमहासंचालक. सध्याच्या कंडिशन मध्ये महासंचालक कोण आहे, माझं नाव नोक्झी ओकोन्जो-इव्हिला. कोण आहे, लक्षात नाव ठेवा, नोक्झी ओकोन्जो-इव्हिला. कोणत्या देशाची होती, नायजेरिया. ही पहिली महिला आहे जी WTO ची काय झाली, महासंचालक. फर्स्ट आफ्रिकन व्यक्ती आहे जे काय झाली WTO ची महासंचालक झाली. आणि तसं जर पाहिलं तर 7वी, तसं जर पाहिलं तर 7वी. पहिली महिला आणि पहिली आफ्रिकन आहे, म्हणून हे लय महत्वाचं आहे. पहिली महिला म्हटलं का विचारलं पाहिजेच पेपरात, कोणती आहे, पण तुमचं तुम्ही फॉर्मच नाही भरला आहे तर काही विसरत नाही तुमचा. कोण आहे, नावही कठीण आहे, आठवत नाही. नोक्झी ओकोन्जो-इव्हिला, नायजेरियाची. कोणत्या देशाची, नायजेरिया. आता सगळ्यात महत्वाचं भोगल आहे, विचारत नाही. WTO चं प्रशासन कधी झालं, भोगल गोष्टी. सगळ्यात पहिल्या स्तरावर, सगळ्यात उच्च स्तरावर कोणती आहे, मंत्रिस्तरीय सर्वोच्च परिषद. सर्व निर्णय हेच घेते. दर 2 वर्षांनीचे सभा होते. तर खाली लिहिलंच आहे आपण इकडे, कुठं परिषद होते. दर किती वर्षांनी याची बैठक भरते, 2 वर्षांनी. सगळ्यात पहिली बैठक कुठे झाली होती, 1996 मध्ये सिंगापूर. ड्रीम सिटी म्हणजे हनीमून सिटी. ठीक आहे, कुठं, सिंगापूर पहिली. ठीक आहे, 1996. 2 वर्षांनी होते. तर मग कधी झाली, 1998 जिनिव्हा मध्ये काही काम झालं. चौथी कामाची अनुभव. चौथी कधी झाली, दोहा कतार मध्ये 2001. कतारचं, कतार देश मध्ये दोहा. आणि दोहा ऍग्रीमेंट इथं अजेंडा याच्यात पारित झाला, कामाचा आहे दोहा. तर लक्षात, पहिली लक्षात ठेवता, दोहा लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट 9वी बाली इंडोनेशिया 2013. कोणती 10वी नैरोबी केनिया मध्ये 2015.
आणि 11वी ब्युनॉस आयर्स अर्जेंटिना मधलं 2017. आणि आता झाली ती 2020 ची कुठं कझाकिस्तान. कोणता अस्ताना हे विचारलाय प्रश्न आता विचारून गेला कुठं झाली म्हणजे WTO ची बैठक कुठं झाली कझाकिस्तान अस्ताना. ठीक आहे क्लिअर. हे काही रट्टावर जिंदाबाद आहे. साधारण परिषद जनरल साधारण परिषद जे आहे जनरल परिषद याच्यात 3 घटक आहे. साधारण परिषद तक्रार निवारण एक घटक राहते आणि व्यापार धोरण परीक्षण. ठीक आहे साधारण परिषदेमध्ये प्रत्येक राष्ट्राचा एक सदस्य प्रत्येक राष्ट्राचा आणि याची सभा दर महिन्याला होते. चिल्लर सभा आहे ना दर महिन्याला. आणि इम्पॉर्टंट कोणती मंत्री परिषद किती वर्षांमध्ये दर महिन्याची सभा पाठ कर सांगा कुठं झाली. अभी कुठंच नाही जिनिवाली होईल ना हे अलग गलत ठिकाणी होते ते दर महिन्याला सांगितलं दर महिन्याला पूर्ण काय तिथंच. चतुर्थ स्तरावर कोणते 3ऱ्या स्तरावर कोणते इतर परिषद वस्तू परिषद सेवा परिषद आणि ट्रिप्स परिषद. ट्रिप्स माहित परिषद मध्ये काय आहे. चतुर्थ स्तरावर काय ते विविध समित्या आहेत काहीच कामाचं नाही बरं हे असं सहज दिलेलं आहे. प्रतिनिधी मंडळ प्रमुख एखाद्या मुद्द्यावर नाही का निर्णय घेणं जर अवघड असेल तर तेव्हा काही सदस्य एकत्र येते आणि मीटिंग भरवते ग्रीन रूम मीटिंग. ठीक आहे त्यानंतर WTO सचिवालय पाहिलंच आपण वर लिहिलं हे प्रशासन असं चालते. सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे मग मंत्रिस्तरीय परिषद आणि WTO सचिवालय. ठीक आहे ते लिहिलं ते इथं लिहिलं बाकी. आणि इकडे त्याच्या मंत्री परिषदच्या बैठका सगळ्यात महत्वाचं. आता हे राहायचं आहे मोस्ट इम्पॉर्टंट. आता विचारतो राज्यसभेत सगळ्यांना प्रश्न चुकला म्हणजे कोणाचाच चुकला नाही. MPSC घेताना गडबड केली त्याने काय केलं WTO खालीलपैकी प्रिन्सिपल कोणतं आहे. ठीक आहे तर आपण सगळेच लिहून दिले होते. मोस्ट फेवरेट नेशन हे होतं ऑप्शन मध्ये. भेदभाव रहित व्यापार हा ऑप्शन मध्ये होता. मोस्ट फेवरेट नेशन हे ऑप्शन मध्ये होतं. आणि तिसरं होतं स्पर्धेला प्रोत्साहन देणे. ठीक आहे आणि चौथं ऑप्शन होतं ते ऍक्च्युअल मध्ये पाहिजे होतं त्याचे एकूण वरीलपैकी सर्व वर्ग प्रिन्सिपल तर त्याने काय दिलं वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे तर तो प्रिंटिंग मिस्टेक झाली. मिस्टेक झाल्यावर MPSC थोडी नाही MPSC काय म्हणे मोस्ट अप्रॉक्सिमेट आन्सर कोणता आहे तर मोस्ट अप्रॉक्सिमेट आन्सर आहे. ठीक आहे पहिलं तत्व झालं क्लिअर. असं होते कधी कधी आपल्या याच्यात राहते आपण मारूनही देतो तिथे गेल्यावर कन्फ्युज होते मग काय मारायचं होतं. जनरली जर त्याचा आन्सर पाहिजे असेल तर मोस्ट फेवरेट नेशन पाहिजे होतं. पण त्याच्यावर आहे सगळं एक तर वरीलपैकी सर्व पाहिजे होतं नाही तर मोस्ट फेवरेट नेशन पाहिजे होतं. पण ते म्हणते भेदभाव रहित व्यापार. पहिलं प्रिन्सिपल कोणतं आहे भेदभाव रहित व्यापार. तर भेदभाव रहित व्यापार मध्ये 2 कन्सेप्ट येते कोणते MFN मोस्ट फेवरेट नेशन सांगतो. मोस्ट फेवरेट नेशन हे तर समजलं ना भेदभाव रहित व्यापार कोणासोबत भेदभाव होणार हे डोंबळा असो गोरा असो. ठीक आहे काय असो पुरा. ठीक आहे तर कोणासोबत ते डोळे अंधर असो का चांगले असो ते सगळ्यासोबत भेदभाव रहित व्यापार. मोस्ट फेवरेट नेशन म्हणजे काय हा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. कारण भारताने नाही का पाकिस्तानला वगळलं होतं मोस्ट फेवरेट नेशन मधून जेव्हा ते उरी हमला केला त्यावेळेस. तर काय सदस्य राष्ट्र आहे तुम्ही काय करा एक ग्रुप तयार करायचा आणि त्या राष्ट्राला काय करायचं MFN राष्ट्रमध्ये मोस्ट फेवरेट नेशन म्हणजे कसं आहे त्यातलं तुम्ही जर त्या जेवढे राष्ट्र तुम्ही MFN मध्ये टाकलेले आहे त्याला एका देशाला जरी सवलत दिली सर्वांना लागू म्हणजे तुम्ही जर म्हटलं बाबा आम्ही अफगाणिस्तानले 8% काय आमचा आयात कर आहे तर काही सांगायची गरज नाही इतर देशाला काय म्हणजे झालं याला काय म्हणते मोस्ट फेवरेट नेशन चांगले आवडते नेशन आमची. ठीक आहे राष्ट्रीय दर्जा म्हणजे काय होते नॅशनल ट्रीटमेंट. प्रत्येक सदस्य राष्ट्रात इतर देशाच्या ज्या वस्तू आहे फॉर एक्झाम्पल पाकिस्तानचा आहे काही एखादं प्रोडक्ट आहे मिरची भारतात येऊन राहिली. ठीक आहे किंवा ऍपल भारतात येऊन राहिले किंवा काश्मीरचे ऍपल चालले पाकिस्तानमध्ये तर पाकिस्ताननं होय कोणाचे भारतातले जम्मू काश्मीरचे तर त्याचा असं समजायचं का आपली राष्ट्रीय असल्याप्रमाणे म्हणा आपल्या देशातले असल्याप्रमाणे त्याचं वागणूक द्यायची नाही तर दुसऱ्या देशाची तिकडे फेक असं नाही चालत. आपण कसं करतो आपलं असलं बरोबर वागवतो दुसऱ्या असलं हेळसपणच. ठीक आहे तर तसं हेळसपणच करू नये दुसऱ्या देशाच्या वस्तू इन शॉर्ट समजलं. राष्ट्रीय दर्जा नॅशनल ट्रीटमेंट सगळ्यांनी कशी ट्रीटमेंट द्या आपलं लेकरू असो दुसरं. ठीक आहे आपलं समजा आवडते. त्यानंतर दुसरा कोणता मुक्त व्यापार फ्री ट्रेड. ठीक आहे जास्त कोणाला जबरदस्ती नाही फ्री ट्रेड या बिंदास करा काही टेन्शन नाही.
भविष्य कथन क्षमता. पहा, जर नाही काय भविष्य कथन क्षमता म्हणजे काय होते, काय म्हणणं आहे, जर नाही का एखादे WTO ने काय केलं, व्यापाराचा अडथळा नाही का कमी केला एखादा अडथळा, तर एखादा देश स्वइच्छेने ते बदलू नये. त्याला काय नाही आहे, अधिकार नाही आहे. समजा एखाद्या WTO ने सांगितलं एखादा अडथळा दूर केला, ठीक आहे, टॅक्स कमी करून दिला, तर एखाद्या देशात होते नाही त्यानं स्वइच्छेनंच काय केलं, बदल केला, असं चालणार नाही. कारण तो बाउंडेड आहे त्याच्यासोबत, तुम्ही सदस्य आहे. पहा, स्पर्धेला काय द्या, स्पर्धेला प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. नाही जास्त नाही, MPC जरा जास्तच झालाय ना स्पर्धा. निर्यात करून त्यामुळे डम्पिंग समस्या जाते. हे सगळं WTOचं उद्दिष्ट काय राहणार आहे गोपाल, आंतरराष्ट्रीय व्यापार काय करा, सुलभ करा, मल्टीलॅटरल ट्रेडिंग सिस्टीम आणा, मल्टीलॅटरल बहुपक्षीय राहणीमानाचा दर्जा सुधारावा, कोणाचा, सदस्य राष्ट्राचा, रोजगार उत्पादन क्षमता तिची वाढवा त्या देशातली. त्यानंतर एक कन्फ्युज कुठं होते आपल्याला, काय वाटू शकते, WTOचं काय उद्दिष्ट असं बा पर्यावरणाचं संरक्षण, हे तर बिझनेसशी संबंधित आहे, पण त्याचे उद्दिष्ट काय, पर्यावरणाचे संरक्षण करणे, संवर्धन करणे, LDC व्यापारात जास्तीचा हिस्सा मिळवून देणे. समजते तुम्हाला LDC काय म्हणते, इकडे लिहिलं आहे, ठीक आहे, झालं क्लिअर. आता काय नाही, हे लक्षात ठेवा फक्त. WTO प्रिन्सिपल कोणते कोणते आहे, भेदभाव रहित व्यापार, मुक्त व्यापार, भविष्य कथन क्षमता, न्याय स्पर्धेला प्रोत्साहन, आणि भेदभाव रहित मध्ये काय MFN आणि राष्ट्रीय दर्जा. झालं. WTOच्या अंतर्गत नाही काही करार येते. ऍक्च्युअली मध्ये उरुग्वे जे होते फेरी, उरुग्वे फेरी केली 8वी फेरी, त्याच्यात नाही काय टोटल 60 करार झाले. किती, 60 करार मान्य झाले होते. त्याच्यातले त्या 60चं वर्गीकरण किती केलं, 6 गट. WTO ने ते स्वीकारले. पहा कोणते कोणते, WTO संस्थापक करार, हे करार मोरोक्को मधील संस्थापक करार हा स्वीकारला. त्यानंतर गॅट करार, हा ट्रेड याच्याशी संबंधित, वस्तू करार संबंधित. गॅट्स जनरल एग्रीमेंट ऑन ट्रेड सर्व्हिसेस, यस लागा म्हणजे सर्व्हिसेस म्हणजे सेवा करार. ट्रिप्स ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, पाहू दिसतेस तुम्हाला. त्यानंतर काय, तक्रार निवारण, एखादी तक्रार करायची आहे तर काय, तक्रार निवारण करार आहे. आणि त्यानंतर काय, व्यापार धोरण परीक्षण करणे व्यापाराचा पॉलिसीज, ट्रेड रिव्ह्यू पॉलिसी, ठीक आहे. आता डिस्प्यूट सेटलमेंट कोणती आहे मग, ट्रेड पॉलिसी, व्यापार निवारण, ठीक आहे. त्यानंतर पहा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, जसा हा होता तसा हा पार्ट इम्पॉर्टंट. पहा काय होते, WTO चे जर तुम्ही सदस्य आहे ना एखादा देश, तर त्याच्यासोबत तुम्हाला नाही काय काही बंधने लागून येते देशाने. तर पहा कोणते कोणते बंधन होय, कृषीशी संबंधित काही बंधनं लागून येते. इथे लिहिलेले आहे कृषी करार. WTO उरुग्वे फेरीतच झालेले होते कृषी करार. पहा कृषी करारामध्ये नाही का 3 बॉक्स आहे म्हटलं, ग्रीन बॉक्स, अंबर बॉक्स आणि ब्ल्यू बॉक्स, ठीक आहे. तर पहा ग्रीन बॉक्स मध्ये जे विषय येते त्याच्यावर आपली गव्हर्नमेंट नाही का किती सबसिडी देऊ शकते, ठीक आहे. आपण म्हणतो ना गव्हर्नमेंटनं असं कोण नाही करा, तसं कोण नाही करा कृषीशी संबंधित, तर त्याच्यावर बंधन आहे. कारण गव्हर्नमेंट कशा सदस्य आहे, WTO. खूप लोक असे म्हणते गव्हर्नमेंटने काय करायचं, आपल्या WTOचं सदस्यत्व सोडून द्यायचं. अरे मग व्यापार कसा होईल भविष्यातला, कारण कृषीवर काय लागते, बंधनं लागते. अंबर बॉक्स मध्ये जे विषय येते त्याच्यावर सबसिडी न देऊ नये असं ऍग्रीमेंट आहे. म्हणजे अंबर बॉक्स मध्ये जे विषय येते त्याच्यावर गव्हर्नमेंटने काय द्यायची नाही, सबसिडी द्यायची नाही. ब्ल्यू बॉक्स मध्ये जे येते त्याच्यात त्याला प्रोत्साहन द्यायचं, ठीक आहे, असं म्हटलं आहे त्यानं, पण असं डायरेक्ट नाही म्हटलं सबसिडी द्यायची म्हणून. पहा ग्रीन बॉक्स मध्ये सबसिडी काय अलाव आहे, म्हणजे गव्हर्नमेंट याच्यावर किती सबसिडी देऊ शकते जर विषय कृषीशी रिसर्चशी जर संबंधित असेल, संशोधनाशी संबंधित असेल, किती सबसिडी द्या, ठीक आहे, काहीच करत नाही गव्हर्नमेंट. WTO काहीच म्हणत नाही. एखादा रोग नियंत्रण आणायचा आहे, किती सबसिडी द्या, WTO काहीच म्हणणार नाही. पायाभूत सुविधा द्यायच्या आहे, काहीच म्हणणार नाही, ठीक आहे. याच्यात सबसिडी किती देऊ शकते गव्हर्नमेंट, अंबर बॉक्स. पण जिथे MSP चा विषय येते, पाहिला होता मिनिमम सपोर्ट प्राइस, पाहिला होता आपण MSP, जिथं इलेक्ट्रिसिटीवर तुम्हाला आठवत असाल, आपल्या शेतात आपण बिलच भरत नाही त्यामुळे आपल्याला माहितच नाही, पण सबसिडी आहे ना, इलेक्ट्रिसिटीवर सबसिडी आहे, फर्टिलायझरवर सबसिडी भेटते, खतावर, सिंचनावर सबसिडी भेटते,
याच्यात असं म्हणते जे अंबर बॉक्स मध्ये विषय येतो त्याच्यावर गव्हर्नमेंटने काय देऊ नये, सबसिडी देऊ नये. आणि तुमचा असा प्रश्न असा, मग सबसिडी देऊ नये म्हणते तर भारताचं MSP बी चालू आहे, इलेक्ट्रिसिटीवर बी सबसिडी आहे, फर्टिलायझर बी सबसिडी आहे, सिंचन ते आपण उचलत नाही काय स्प्रिंकलर घेतो, त्याचा फॉर्म भरून आलो, 12,500 रुपये भेटायचे काय, कधी भेटते काय ठीक आहे. सिंचन यावर सबसिडी देऊ नये म्हणते, पण आपल्या भारतात तर भेटते, समजते तुम्हाला. ब्ल्यू बॉक्स मध्ये काय म्हणते, कृषीला प्रोत्साहन देण्यासाठी ते गव्हर्नमेंट कार्यक्रम राबवते ना, ते राबवू शकते. उत्पादन वाढवण्यासाठी देण्यात आलेले पेमेंट हे देऊ शकते. तर पहा आता इथं प्रॉब्लेम आहे, इथं कन्फ्युज झाले. भारतात ते लागू आहे, भारत तर WTO चा सदस्य आहे. पहा काय म्हणते, WTO च्या नियमाचं जर उल्लंघन केलं ना तर त्या देशावर नाही का कारवाई होते. ठीक आहे, पण आर्टिकल 13 नुसार ज्या ज्या देशाला नाही का पीस क्लॉज साईन केला, WTO ची आर्टिकल, संविधानातली नाही ना गो, पुढच्या आर्टिकल WTO ची आर्टिकल कोणती, 13. आणि ज्याला ज्याला काय केलंय, पीस क्लॉज काय केलाय, साईन केलाय, त्या देशावर काय होत नाही. झालं क्लिअर, पीस क्लॉज शांतता करा. आता बघ आलं लक्षात आहे. आता बघ काही करार वेगवेगळे, सॅनिटरी अँड फोटो सॅनिटरी करार म्हणजे सॅनिटरी अँड फोटो सॅनिटरी. आता हे नाटक काय, काय झालं होतं एक वेळा, इथं लिहिलं नाही आहे कारण काही कामात फक्त डोक्यात भरला. UK इंग्लंडनं काय केलं, आपला हापूस आंबा बम फेमस आहे, बम फेमस झाला हापूस आंबा. तर तिथचे लोक नाही काय, हापूस आंबा नाही काय, तिथं मागणी वाढली, म्हणजे भारताची काय झाली, निर्यात झाली. बरोबर, निर्यात वाढली होती, त्याची आयात वाढली. तर आता UK ने काय केलं, भारताच्या आंब्यावर नाही काय म्हणजे आयातीच नाही का बंदी लावली. का बरं तेल लावलं, तर भारताचे जे हापूस आंबे येते म्हणे ते स्वच्छ नसते किंवा त्याच्यावर नाही काय व्यवस्थित नाही आहे ते. ठीक आहे, त्याची हँडलिंग बरोबर नाही आहे, आरोप लावले. आता झालं होतं, अपमान झाला आपला, हापूस आंब्याची बदनामी झाली होती. तर मग भारताने एक वेळा काय केलं, USA सोबत, USAच्या कोंबड्या त्याच्यावर बर्ड फ्लू आला होता. ठीक आहे, बर्ड फ्लू. तर भारताने नाही का USAच्या ज्या कोंबड्या होत्या त्याच्यावर बंदी लावली होती. ठीक आहे, बर्ड फ्लू आहे म्हणे, तिकडून इकडे उन्हाला भारतात बंदी लावली होती. ठीक आहे, तर मग हे असे जे विषय राहते, असे विषय टाळण्यासाठी कृषी वस्तूची आयात निर्यात होत असताना कीड, रोग इत्यादी पासून बचाव होण्यासाठी करा. आलं लक्षात. तर मग काय करायचं, प्रत्येक देशाने काय करायचं, प्रत्येक सदस्य राष्ट्रांनी एक सेफ्टी स्टँडर्ड तयार करायचे, ते शिक्का मारत त्याच्यावर, FSSAI चा शिक्का मारते. कोणती संस्था करते हे स्टँडर्ड आहे, ॲपेडा आपण शिकलो ना, ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग एक्सपोर्ट डेव्हलपमेंट असोसिएशन. हे ॲपेडा काय करते, स्टँडर्ड तयार करते. बाहेर देशात पाठवताना जोपर्यंत त्याचा शिक्का त्याच्यावर बसत नाही तोपर्यंत तुम्ही निर्यात करू शकत नाही. त्याचा शिक्का असेल तर मग तिच्या मॉलमध्ये तुम्हाला विकत भेटेल. झालं क्लिअर, समजला ना. सॅनिटरी फोटो सॅनिटरी म्हणजे दिमाग बसला ना. बस, टॅरिफ बॅरियर आणि नॉन टॅरिफ बॅरियर. टॅरिफ बॅरियर म्हणजे काय, आयात वस्तूंवर अतिरिक्त आयात कर लावणे. काय करते, आपलं एखादी वस्तू गेली US, नॅनो गाडी गेली, नॅनो गाडी तिथे जाऊन स्वस्त भेटून राहिली, टाटा नॅनो, तर काय होणार, स्वस्त तर कोणत्या देशात लोकांना आवडते. तिची गाडी बंबा, नॅनो गेली आपली, तिथे भेटायला लागली काही $मध्येच केली, $5,000 मध्ये भेटायला लागली, सारे लोक गाडी घ्या. तर मग अमेरिकन वाटलं अरे आपल्या कंपनी नुकसान होईल, जाणून बुजून काय लावून त्याच्यावर टॅरिफ कर, त्याच्यामध्ये म्हणजे टॅरिफ बॅरियर, आयात कर. नॉन टॅरिफ बॅरियर म्हणजे आता WTOच्या नियमानुसार तर टॅरिफ कर तर वाढू शकत नाही, तर मग अमेरिका काय करत नाही, नॅनोत नाही का सेफ्टी नाही आहे म्हणून, बबल्स नाही आहे, ते असते ना गाडी, 4 व्हीलर मध्ये सेफ्टी गाडी नाही आहे, त्याचं मग ते काय असतं आपलं, स्टेरिंग बरोबर नाही, आमच्या नियमानुसार नाही. ठीक आहे, टायर बरोबर नाही, आमच्या नियमानुसार नाही, म्हणजे नॉन टॅरिफ बाहेर, म्हणजे आयात कर न लावता टेक्निकल प्रॉब्लेमचा इश्यू करून काय लावणं, कर लावणं. ठीक आहे, याला काय म्हणते, नॉन टॅरिफ बॅरियर. समजलं, टॅरिफ बॅरियर म्हणजे अतिरिक्त आयात कर लावणे, आणि नॉन टॅरिफ बॅरियर म्हणजे आयात कर व्यतिरिक्त टेक्निकल प्रॉब्लेमवर काय लावते, कर लावणे, म्हणजे नॉन टॅरिफ बॅरियर. झालं क्लिअर. आता ट्रिप्स जे चालू होतं आपल्या हातात, ट्रेड रिलेटेड इंटरॅक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर काही तयार केलं तर पेटंट बनवा. जर तुम्ही सायन्स स्टुडंट आहे बाबा, किती हुशार आहे तर माहित आहे आपल्याला. ठीक आहे,
प्रोजेक्ट चोरून आणणार लेकर तुम्ही, ठीक आहे. तर पहा, जर तयार केलं समजा तर त्याचा काय बनवा, पेटंट बनवा. पेटंट जर एक वेळा बनवलं तर पेटंट किती वर्षासाठी जायचे, 20 वर्षासाठी. त्याचे तुम्हाला पैसे भेटत राहते, ठीक आहे. तो पिक्चर होता नाही, ते गाडीचं काहीतरी बनवतो, मराठी पिक्चर मफलर, ठीक आहे, दे धक्का, ते गाडीचं काहीतरी बनवते ना, तर पेटंट रजिस्टर करायला लागतं, ठीक आहे. सगळ्यात पहिले काही बनवलं, काही बनवा तुम्ही. आता समोसा नको, समोसाचं पेटंट नको, जसं कचोरी, शेगाव कचोरी पेटंट आहे, ठीक आहे. जीआय टॅग, जॉग्राफिकल इंडिकेशन, ठीक आहे. तुम्हाला चहा म्हटलं, तुम्ही कुठचा म्हणता, आसामचा, जॉग्राफिकल इंडिकेशन आला, जीआय टॅग लागला त्याच्यावर, त्या एरियाचा. शेगाव कचोरी, दारू प्लेट तुमच्या आवडीची, ठीक आहे. तर शेगाव, जीआय टॅग, जॉग्राफिकल इंडिकेशन. त्यानंतर आपले आता लता मंगेशकरचे आता जे तिने गाणे म्हटले तर 50,000, त्याच्यावर तिला रॉयल्टी भेटली. किती माहिती का, महिन्याची 40 लाख, ठीक आहे. महिन्याची किती भेटे, 40. रॉयल्टी भेटत राहत असते, ठीक आहे. तर बस सॉन्ग व्हिडिओवर भेटते रॉयल्टी. किती वर्षासाठी आहे ते, 50. आणि एखादं पेटंट जर तुम्ही रजिस्टर केलं तर 20 वर्षासाठी रॉयल्टी भेटत राहते, ठीक आहे. पाहता याला काय म्हणते, कशाची, इंटलेक्च्युअल मध्ये बौद्धिक श्रमाचा मोबदला. कशाचा, तुमच्या बौद्धिक श्रमाचा मोबदला, ठीक आहे. ते बौद्धिक श्रम करावं लागतं, ठीक आहे. तुमचं जो वाटून मध्ये बौद्धिक श्रम करताना इंटलेक्च्युअल पर्सन असते ना, इंटलेक्च्युअल समजते ना, तस. पाहता पहिले आपले इंटलेक्च्युअल नाही का आपल्या घरच्याने मारून टाकलाय. कसं, तुम्ही एक ऍड पाहिली असं, रोको मत टोको मत, पाहिजे बळणे तो है ना, असे काहीतरी ऍड आहे. जर ते लेकर प्रश्न विचारते, आपण तुम्ही विचारा घरी प्रश्न, आपल्याला जरी विचारले लहान लेकर, क्युरियोसिटी सगळ्यातच राहते. खरं विचारते लहान मुली, हे काय बा, ते काय, तर चुप बाबाला माहित नसते. आपल्याला विचारलं आपण, त्याचं पुरी क्युरियोसिटी खतम करून टाकतो. म्हणून इंटेलेक्च्युअल बनवून करचा, ठीक आहे ना. हा एक प्रश्न आहे. बघ आपण मोठे झालं, आपल्याला हे काय आहे सर, आपले प्रश्न, ते तारीख काय आहे सर, आपली इंटेलेक्च्युअलिटी टिप्पण राहते, ठीक आहे. त्यानंतर पहा एलडीसी म्हणजे लिस्ट डेव्हलपमेंट कंट्री, एलडीसी, ठीक आहे. हे कशाचे परिणाम आहे, लहानपणी आपली इंटेलेक्च्युअल क्युरियोसिटी काय करून टाकली, मारून टाकली आहे, ठीक आहे. तर बघ एलडीसी, लिस्ट डेव्हलपमेंट कंट्री म्हणजे काय, बघ इथं पाहिलं का ना आपण, एलडीसी व्यापारात जास्तीत जास्त हिस्सा मिळून उद्दिष्टात आहे. बघा, एखादा जर अविकसित देश आहे, हा अविकसित देश जर एखाद्या विकसित देशात जर व्यापार, समजा आफ्रिकेतला नायजेरिया देश आहे आणि त्याला एखादा नाही काय ऍपल ज्यूस काही बनवलं आणि तो कुठं नेऊन विकून राहिला, अमेरिकेत, ठीक आहे. तर WTO काय म्हणते, भाऊ तो एलडीसी आहे, लिस्ट डेव्हलपमेंट कंट्री आहे नायजेरिया. तर तुमच्या देशात त्याचा ऍपल ज्यूस येऊन राहिला ना, तर तुम्ही त्याच्यावर काय लावणार नाही, आयात करणार. झालं, समजलं. अविकसित देशाने विकसित वस्तू निर्यात केल्यास विकसित देश त्यावर काय लावत नाही, आयात करणार. याच्यात माहिती मोठेपणा कोण दाखवला, सर्वप्रथम भारताने. पहिले आपले सोय नाही, आपण नाही लिस्ट डेव्हलपमेंट कंट्री काय सगळ्यात पहिला देश हे मान्य करणार, कोण, भारत. अरे काय नाही भोपाळला जागा होती लिहिलेलं, ठीक आहे. गॅट्स सेवा करार, सेवा व्यापाराचे 4 मार्ग आहे म्हणजे, क्रॉस बॉर्डर सप्लाय, सेवा करार कुठं काय केलं पाहिजे, सर्व्हिस सेक्टर, देशाच्या बाहेर, परदेशात उपभोग झाला पाहिजे त्याचा, व्यापारी अस्तित्व असले पाहिजे, व्यापाराचं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे, नैसर्गिक व्यक्तीचे अस्तित्व, ठीक आहे. काहीच नाही आहे, काहीच काम नाही, हे महत्वाचं आहे. सर्व सदस्य राष्ट्रांनी नाही काय सर्व सेवा परदेशी सेवासाठी खुले करणे गरजेचे आहे. सर्व सदस्य राष्ट्राचं काम काय, प्रत्येक सेवा परकीय देशासाठी खुले करायचा व्यापार, ठीक आहे. परंतु अपवाद काय, आरोग्य नाही ओपन करू शकत, शिक्षण नाही, हवाई वाहतूक झालं, पीस क्लास घेतला हे बरं भाऊ. ट्रेड पूर्ण गॅट WTO, अब विचारो बोलना कुछ भी, है ना.